अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात श्रेष्ठ सेवा ती म्हणजे नामस्मरण या विषयावर बोलणार आहोत. बऱ्याच कमेंट्स होत्या, ताई नामस्मरणाविषयी माहिती सांगा, नामस्मरणाचे नियम नेमकी काय आहेत, नामस्मरण कसं करावं आणि नामस्मरण केल्याने नेमकी काय घडते या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर बघा, नामस्मरण म्हणजे नेमकी काय. नामस्मरण म्हणजे नाम. आता मला एक विशिष्ट नाम आहे, तुम्हाला सगळ्यांना एक विशिष्ट नाम आहे, ते आपलं नाम झालं. नामस्मरण, नाम म्हणजे काय, नाव, आणि स्मरण म्हणजे त्या नावाने आपण त्या व्यक्तीला स्मरण करतो. आता स्वामींचं नाव श्री स्वामी समर्थ, स्वामींना आपण त्यांच्या नावाने स्मरण करत असतो, त्याला नामस्मरण असं म्हणतात. बघा, जेव्हा आपण तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल, तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण जेव्हा मनोभावे करतात, नामस्मरण अखंड नामस्मरण तुम्ही करत असताना, तेव्हा साक्षात ते देव तुमच्याकडे बघत असतात. बघा, जसं की आपण कुठेतरी बाहेर जातो, आपल्याला जर कोणी आपल्या नावाने हाक मारली तर आपण वळून बघतो की आपल्याला कोणी हाक मारली. तसंच नामस्मरणाचं आहे. आपण साक्षात त्या देवतेला, भगवंताला आपण त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि आपण हाक मारतो तेव्हा त्या देवांना, तेव्हा त्या भगवंताला सुद्धा आपल्याकडे बघावंच लागतं, आपल्या हाकेला धावून यावंच लागतं, कारण की आपण त्यांना हाक मारत असतो त्यांच्या नावाने. म्हणून नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. आणि ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याला कुठलंही बंधन नाही आहेत, ज्याला कुठलेही नियम नाही आहेत, ही एकच अशी सेवा आहे. मी स्त्रियांना सांगेल की मासिक धर्मात तुम्ही कोणतीही सेवा करू शकत नाही, देवाजवळ जाऊ शकत नाही किंवा स्वामींची कोणतीही सेवा तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही एक सेवा करू शकता, ते म्हणजे नामस्मरण. तुम्ही मासिक धर्म आहे तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण अखंड करू शकता. काहीही वाईट होत नाही, जे होतं ते चांगलंच होतं. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते. बघा, तुम्हाला कोणतेही पारायणे करायला जमत नाही, कोणतेही सेवा करायला जमत नाही, तुम्हाला रोजची नित्य सेवाही करायला जमत नाही ना, तर काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे, ज्यामुळे आपले स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात, आपल्या पाठीशी असतात. तुम्ही नामस्मरण चालता फिरता प्रवासामध्ये करू शकता, तुमच्या जॉबच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता. तुम्ही नामस्मरण कुठेही कधीही करू शकता. असं अजिबात नाही की नामस्मरण फक्त देवासमोरच बसून करायचं असतं, असं अजिबात नाही. तर तुम्ही नामस्मरण कुठेही करू शकता. आणि खरंच तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना तेव्हा तुम्ही त्या देवतांना हाक मारत असतात आणि आपोआपच त्यांचं लक्ष तुमच्याकडे जातं आणि तुमच्याकडनं ती एक खूप मोठी सेवा करते. तुमच्या पाठीशी साक्षात भगवंत असतात जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असतात, जेव्हा तुम्ही नाम जप करत असतात. म्हणून जपाला एवढं महत्त्व आहे, म्हणून नामस्मरणाला एवढं महत्त्व आहे. आता बघा, स्वामींच्या नित्य सेवेमध्ये सांगितलं आहे की रोज तुम्हाला 11 माळी जप करायचा असतो. आता बघा, प्रत्येकाकडनं 11 माळी जप करणं होईलच असं नाही आहे, कारण की तेवढा वेळ कोणाला असतो किंवा नसतो, किंवा असेल जरी, पण 11 माळी जर तुम्ही खूप फास्ट केल्या, जर तुमचं त्याच्यामध्ये लक्ष नाही आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या तोंडातून साधा तो उच्चारसुद्धा व्यवस्थित निघत नाही आहे, तर तशा माळी करून काहीच फायदा नाही. तुम्हाला माळ करायची असेल ना, तर अगदी मनापासून करायची. नाही 11 माळी करायला वेळ ना, तर तुम्ही एकच माळ करा, पण ती अशी करा की ती साक्षात आपल्या भगवंतांपर्यंत, आपल्या स्वामींच्या चरणाची ती पोहोचलीच पाहिजे, स्वामींनी ती स्वीकारलीच पाहिजे, स्वामींचं लक्ष आपल्याकडे गेलंच पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ती माळ करायची असते, अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं असतं. आता बघा, ज्यांना 11 माळी जप करण्याची इच्छा आहे पण त्यांना वेळ नाही आहे, तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, कोणतंही काम करताना, स्त्रियांना घरातली कामं करताना किंवा पुरुषांना सुद्धा प्रवासात, कुठेही चालताना फिरताना
किंवा कुठेही तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला जर वेळ मिळेल अशा ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू शकता. तुमच्या अशा अखंड नामस्मरण केल्याने तुमच्या 11 माळेपेक्षाही जास्त माळी होऊन जातील, तरीही तुम्हाला समजणार नाही. आणि खरंच अशा नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण कुठलंही काम करताना नामस्मरण करतो ना, आपल्या स्वामींना आठवतो, तेव्हा ते काम आपल्याकडनं तर व्यवस्थित पार पडतंच, परंतु स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. ते सदैव आपलं रक्षण करत असतात. तर अशापर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं असतं. आता बघा, नामस्मरणाला नियम असतात का? तर नामस्मरणाला कुठलेही नियम नाही आहेत. फक्त जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त नामस्मरणाची सेवा करता, आता जसं की एखादा विशिष्ट दिन आहे. आता बघा, 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे. तुम्हाला प्रकट दिनानिमित्त रोज तुम्ही ठरवलं की मी आजपासून रोज 11 माळी प्रकट दिनापर्यंत घेणार, तर तुम्हाला त्यासाठी नियम आहेत. ते नियम म्हणजे कोणते? की तुम्हाला जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात नामस्मरणाची, तेव्हा तुम्हाला ते नामस्मरण तुम्हाला स्वामींच्या समोर बसूनच करायचं असतं. जरी तुम्ही 11 माळी घेणार असाल आणि तुम्ही संकल्प केलेला आहे, तर तुम्हाला त्या 11 माळी स्वामींच्या समोर बसूनच तुम्हाला घ्यायच्या असतात. बघा, त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता, परंतु तुम्ही संकल्पयुक्त जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला तेवढ्या माळी त्या स्वामींसमोर बसूनच तुम्हाला घ्यायच्या असतात. त्यानंतर बघा, दुसरा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात नामस्मरणाची, तेव्हा दुसरा नियम असा आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा असतो. जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा असतो. त्यानंतर परान्न तुम्हाला घ्यायचं नसतं. जर परान्न घ्यायची वेळ आलीच, तुम्हाला घ्यावंच लागलं, तर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि तुम्ही परान्न मात्र घेऊ शकता. संकल्पयुक्त सेवेला फक्त हे 2-3च नियम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त नामस्मरण करताना तुम्हाला ते स्वामींच्या समोर बसूनच करायचं असतं. इतर वेळेस तुम्ही करू शकता, परंतु तेवढ्या माळी, जेवढ्या माळींचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढ्या माळी तुम्हाला मात्र स्वामींसमोर बसूनच घ्यायच्या असतात. बाकी तुम्ही अखंड नामस्मरण नेहमी केलं तरी पण ते याच्यात मोजलं जात नाही, लक्षात घ्या. संकल्पयुक्त सेवेमध्ये हे एवढे 2-3 नियम आहेत. आता रोजच्या नित्यसेवेमध्ये तर काही नियम नाही. तुम्ही 1 माळ जरी नाही घेतली स्वामींसमोर बसून, पण जर तुम्ही अखंड नामस्मरण केलं प्रवासात, तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना, तरी सुद्धा तुमची ती एक सेवाच असते. तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असतात आणि नामस्मरणाला बंधन नाही आहे. फक्त तुम्ही संकल्पयुक्त जेव्हा सेवा करताना तेव्हाच फक्त तुम्हाला हे 2-3 नियम आहे जेवढे तुम्हाला पाळायचे असतात. आता बघा, मासिक धर्मातसुद्धा स्त्रिया नामस्मरण करू शकतात. खूप महत्त्व आहे नामस्मरणाला. आपण कुठलीही सेवा करू शकत नाही. आणि खरंच जे रोज स्वामींची सेवा करतात ना, त्या स्त्रियांना मासिक धर्म आल्यावर म्हणजे करमत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याकडनं आज स्वामींची सेवा घडली नाही, म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतं. पण अशा वेळेस तुम्ही स्वामींचं मात्र नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते, खूप मोठी ताकद असते. सगळ्या सेवांमध्ये श्रेष्ठ सेवा म्हटली तर ती म्हणजे नामस्मरण, ज्याला कुठलेही नियम नाहीत, बंधन नाहीत, पण सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला तर समजलं असेल की नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत. फक्त जेव्हा तुम्ही संकल्प कराल तेव्हाच तुम्हाला नियमांचं पालन करायचं आहे. आणि इतर वेळेस जेव्हा तुम्ही मांसाहार कराल, तुम्ही संकल्प केलेला नाही, पण तुम्ही जर मांसाहार करणार असाल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता का? बघा, आता तुम्ही नामस्मरणाला बंधन नाही, पण मला तरी मांसाहार करून नामस्मरण करणं हे चुकीचं वाटतं. आता शेवटी तुमची इच्छा आहे, पण मी तरी म्हणेल की तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी नामस्मरण करू नका. अशापर्यंत तुम्हाला नामस्मरण रोज करायचं असतं आणि खूप श्रेष्ठ सेवा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करू नका, फक्त तुम्ही नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. स्वामींचं लक्ष आपोआप तुमच्याकडे जातं आणि स्वामी तुमच्या हाकेला धावून येतात म्हणजे येतातच, त्यात काही शंका नाही. तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारून बघा, स्वामी नक्कीच आपल्या संकटात धावून येतात. स्वामींचं जो अखंड नामस्मरण करतो ना, त्याला स्वामी जपत असतात. स्वामी नेहमी म्हणतात की जो माझं नामस्मरण करेल, जो माझा नाम जप करेल, त्याला मी आयुष्यभर जपेल. म्हणून स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका. तुम्ही भले कितीही सेवा करा स्वामींच्या, कितीही पारायणे करा, पण स्वामींचं नामस्मरण मात्र करायला विसरू नका. नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला सगळं काही देऊन जाते. तुम्हाला समाधान, सुख, शांती, स्वामींचा आशीर्वाद सगळं काही तुम्हाला देऊन जाते, लक्षात घ्या.
पण तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.